आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिनांक 27 मे 2024 सोमवार। विशेष निर्मिती, कारण आम्ही त्यांचे कारागीर आगेत ख्रिस्त येशूमध्ये चांगल्या कामासाठी निर्माण केले आहे। एबेसी 2 अध्याय 10 वचन। तुम्ही अद्वितीय आगेत आणि देवाची कारागिरीत एक विशेष निर्मिती आगेत। देवाने तुम्हाला त्यांची स्वतःच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण केले आहे। त्याने आधीच पूर्ण केले आहे आणि तुम्हाला अद्वितीय वाढण्यासाठी आवश्यक असणारे सर्व काही दिले आहे आणि विजयी जीवन जगण्यासाठी तुमचा आत्मा इतका काश आहे की तो स्वर्ग आणि पवित्र आत्म्याशी संवाद साधू शकतो। तुमचा आत्मा विशेष आहे। जेव्हा तुम्ही परमेश्वराची स्तुती आणि उपासना करता तेव्हा तो आनंदित होईल। जेव्हा तुम्ही तुमची प्रेमळ उपासना कराल तेव्हा परमेश्वराची उपस्थिती तुम्हाला पूर येईल आणि तुमच्या भोवती असेल। तू विशेष आहेस कारण प्रभूने आपले स्वर्गीय वैभव आणि स्वर्गातील सोनेरी कल्याची त्याग केला आणि तुझ्या फायद्यासाठी स्वतःला गुलाम म्हणून नम्र केले। त्याने तुमच्यासाठी त्रास घेतला आणि त्यांचे मौल्यवान रक्त सांडले। त्याने तुम्हाला किती उच्च स्थान दिले आहे। त्यांची सौम्यता, करुणा आणि प्रेम तुम्हाला मगान बनवेल। स्तोत्र 18 अध्याय 35 वचन। देवाची तुमच्यासाठी एक स्पष्ट उद्देश आणि योजना आहे। तू त्यांची कारागिरी आहेस आणि त्यांची खास निर्मिती आणि त्यांचे आवडते गाणे म्हणून आपण कधीही स्वतःबद्दल कमी मत ठेवू नये आणि हीनता संकुलाला बळी पडू नये। तुम्ही प्रतिम बनलेले आहात आणि तुम्ही खास आहात। कल्पातील एक सामान्य मेंढी बनवे थांबवा। समजा तुम्ही कल्पाचे पुढे एक काठी ठेवली तर पहिली मेंढरी त्यावर उडी मारेल आणि इतर सर्व त्यांचे अनुसरण करतील आणि शेवटी तुम्ही ती काठी किंवा अडथळा काढून घेतला तरी ते असे का करतात? त्यांचा विचार न करता केवळ सवयीच्या जोरावर त्या जागेवर उडी मारत राहतील। आज अनेक लोकांची ही परिस्थिती आहे कारण त्यांना त्यांच्या जीवनाचा हेतू माहीत नाही। त्या दिवसात इस्रायल लोक इसेबेलच्या मागे लागले आणि मोठ्या संख्येने मूर्तिपूजेमध्ये पडले। ते प्रभूचे खास लोक आहेत हे त्याने कळून चुकले। ते देवाचे शाश्वत प्रेम विसरले। पण प्रेषित एलियाला माहीत होते की तो खास आहे आणि त्याने स्वर्गातून अग्नी खाली आणला आणि हे सिद्ध केले की प्रभू ते आज खरा देव आहे। देवाचे मुलांनो, परमेश्वराने तुम्हाला त्यांचे खास लोक म्हणून निर्माण केले आहे आणि तुमच्याकडून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करतो। तुम्ही परमेश्वरासाठी स्थिर राहावे। तो सर्वशक्तिमान आहे आणि तो तुमच्यासाठी महान गोष्टी करेल। तो वैभवाची राजा आहे आणि तो तुम्हाला वैभवापासून गौरवापर्यंत उच्च करेल। पुढील चिंतनासाठी वचन, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाने देवाचे पुत्र आहेत। गलाती 3 अध्याय 26 वचन। दिवसासाठी बायबल वचन, सकाळी 2 इतिहास 1 अध्याय 3 अध्याय, संध्याकाळी जॉन 10 अध्याय 1 ते 23 वचन। धन्यवाद।